राज्यभरामध्ये जर आज आपण पाहिलं तर नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार साधारणतः 7:30 वाजता जर आपण पाहिलं तर मतदानाला सुरुवात होणार आहे। मी अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे मतदान केंद्रावर आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 9 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतसाठी निवडणूक होऊ घातलेली आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मतदानाची जी आहे ती तयारी पूर्ण झाली आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये जर आपण पाहिलं तर पहिला मतदार याच ठिकाणाहून जे आहे ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही वेळापूर्वी मॉक पार पडलेली आहेत। उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले होते। त्यानंतर आता संपूर्ण हे झाल्यानंतर आता आपण बघू शकतो या ठिकाणी मशीन सिलिंगचं काम जे आहे ते निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी केलं जात आहे। जे कोणी उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणी होते। त्यांना संपूर्ण ही निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया समजून सांगितल्यानंतर आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मशीन सिलिंग केली जाते आणि काही वेळातच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मतदानाला सुरुवात होणार आहे। चोख असा बंदोबस्त जर आपण पाहिलं तर मतदान केंद्रावर आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं जवळपास 1500 पोलिसांचा जो आहे तो चोख बंदोबस्त असणार आहे। अमरावती जिल्ह्यात एकूण 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतसाठी जे आहे ते आज मतदान होणार आहे। एकीकडे जर आपण पाहिलं तर अंजनगाव नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे। त्यामुळे 9 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतसाठी जे आहे ते संपूर्ण मतदान पार पडणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर 11 नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 64 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। तर 250 नगरसेवक पदासाठी जवळपास 1048 उमेदवार जे आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महत्त्वाच्या नेत्यांनी आज जाहीर केलं होतं की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर स्थानिक पातळीवर जे आहे ते महायुती किंवा महाविकास आघाडी झालं नसल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे स्वतंत्र निवडणूक जी आहे ते भाजप आणि काँग्रेसने अमरावती जिल्ह्यामध्ये लढवलेली आहेत। 11 ठिकाणच्या निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 3,12,436 मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यामध्ये पुरुषांची संख्या ही 1,56,092 एवढी आहे तर महिला मतदारांची संख्या ही 1,56,332 आहे। जवळपास 11 शहरामध्ये एकूण 366 केंद्रावर हे संपूर्ण मतदान होणार आहेत। कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून जर आपण पाहिलं तर संपूर्ण या निवडणुकीकडे पाहिलं जातं। मागच्या वर्षी विधानसभा निवडणूक झाली त्यानंतरची पहिली ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे। त्यामुळे नवनिर्वाचित आमदारांची लिटमस टेस्ट जी आहे ती ही मानली जाते। अमरावती शहरामध्ये जर आपण पाहिलं तर प्रचाराचा नारळ देवेंद्र फडणवीस यांनी धारणीमधून फोडलेला होता। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या देखील 4 सभा झाल्या होत्या। दुसरीकडे नवनीत राणांनी देखील मोठ्या प्रमाणावर जे आहे ते रोड शो केले होते। त्यामुळे या संपूर्ण प्रचाराचं जे आहे ते प्रचाराचा किती फायदा होतो हा उद्या कळणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता आपण पाहिलं तर काही वेळामध्ये जर आपण पाहिलं तर मतदानाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। त्या पद्धतीची तयारी जी आहे ती निवडणूक विभागाने केलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडे समी स्वप्नील उमाप TV9 मराठी चांदूर रेल्वे अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।